मी रात्रभर त्या जंगलामध्ये एकटा फिरत होतो तिला शोधत. आता दुर्दैवाने ती तुम्हाला सापडली, याच्यात माझी काय चूक आहे? आणि तू फोनचं म्हणतोयस ना. माझ्यासारखा नीच हलकट नालायक माणूस आहे जो इतकं वाईट वागलाय, तो कुठल्या तोंडाने फोन करणार आहे बायकोला? आणि मुळात काय आहे, फोन करायला तिच्याकडे फोनच नाहीये. दिलाच नाहीये फोन, खरंच नाही दिलाय. झालं ना तुझं? हा निघ आता. ऐका ना, प्लीज 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 माझं ऐकून घ्या. हे डिवोर्स पेपर नाही जाणार मी. प्रेम आहे माझा अनुवर. आई, बाबा, दार उघडा ना कोणीतरी. शपथ सांगतो, खोटं नाही बोलत. चिडलो ना की माझ्या रागावर कंट्रोल नाही राहतो. तुम्ही वडील आहात तिचे. अहो, मला ती सांगत होती की कुकिंगच्या क्लासला मी जाते आणि ती त्या रेडिओ जॉकीच्या क्लासला जात होती. नाही येणार का राग? एक मिनिट, मी या जगातच नाही असा विचार करा. आता तुम्ही वडील म्हणून सांगा मला, तुम्हाला नसता आला राग? राग आला की तुम्ही तर माणूस काय करतो आपल्याला कळत नाही. आणि माझा रक्त फार घाणेरडा आहे हो. काय झालं ना, चिडलो मी की मला काही कळत नाही मी काय वागतोय. एकदम आंधळा होऊन जातो मी. चिडून झालं मग सगळं ताळ्यावर येतं आणि मग ते लगेच पश्चाताप होतो. आणि तेच झालं. अनुला माहितीये माझा राग. तुम्ही फक्त तिला बोलवा, ती समजून घेणार मला. एक रिक्वेस्ट करतो म्हणून हो, मला प्लीज एकदा बोलू द्या ना तिच्याशी. बोलू तर द्या. अनु कुठे आहे? वहिनी, अनुप्रिया इकडेच आहे ना? ऐकू येतंय का? आजी, आजोबा, दार उघडा ना प्लीज. दार उघडा ना. दार का उघडत नाहीये ते? अनु, पास झाला तुझा. प्लीज प्लीज ऐका ना माझं. प्लीज अहो, असं करू नका. मी हात जोडतो तुमच्यासमोर. मी माझ्या अनुशिवाय नाही जगू शकत. नकोय मला डिवोर्स. अरे तू माझ्या ताईशिवाय जगू शकतोस का मरू शकतोस आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला डिवोर्स हवाय. काय बोलतोस तू? अरे बहीण येणार आहे तुझी. कसं बोलवतो रे तुला? एक मिनिट, तुला माहित नसेल म्हणून मी परत एकदा सांगतो. अरे आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्ही जगाला सांगत बसत नाही, पण खूप प्रेम करतो आम्ही. नाही जगू शकत एकमेकांशिवाय म्हणून आलो इथे. अरे माझी बायको सोड, एक आई म्हणून विचार कर तिचा. जेव्हा मूल आईपासून लांब असतं ना, त्यावेळी त्या आईला किती त्रास होतो नाही कळणार रे तुला. नाही, तुला टोचावं म्हणून बोलत नाहीये मी. खूप बाप नवरा म्हणून बोलतोय रे मी. आम्हाला असं लांब केल्यामुळे आमच्या मनावर काय आघात होतो या सगळ्याचा आम्हाला माहिती रे. कशी राहणार आहे ती आणि कसा द्यावा तिने मला डिवोर्स? आमच्या अनुबद्दल आम्हाला सांगशील? हा, ती माझी मुलगी आहे. तिचं काय करायचं ना ते मी ठरवेन. तुझ्यापासून सुटका झाली ना तर निदान शांततेने तरी जगेल ती. नाही. काय करताय तुम्ही? जरा शांतपणे ऐकून तरी घ्या त्यांचं म्हणणं. काय ऐकायचंय त्याचं? तुझ्या मुलीला जंगलात सोडून आला होता हा माणूस. काय अवस्था झाली होती की बघितलं होतंस ना. याच्याशी शांततेने बोलायचं मी लायकी आहे कायची? काही नाही हो बाबा, त्याच्या घरी कामाची आबाळ झाली असेल ना म्हणून हा ताईला घ्यायला आलाय. दुसरं काय? मंदार, मामा आहेस का तू? मामा, मामा दार उघड. मामा, आई ग.
हो कॉल आलाय. काय चाललंय तिकडे? अरे काय बोलतोयस रे? अरे स्वतःच्या बहिणीबद्दल बोलतोयस तू? अरे बायको आहे ती माझी. तू स्वतःच्या बहिणीला कामवाली म्हणतोय? चांगलेच भडकलेले दिसतात. अरे प्रेम केलंय मी तिच्यावर, तिच्यासाठी जगतोय आम्ही. ती नाही ना घरात तर घर ओस पडलंय आमचं. माझं तिच्यावर खरं प्रेम आहे म्हणून मी तिला न्यायला आलोय. आणि मी खरंच सांगतो ना, पश्चाताप झालाय मला. 100% खात्री देतो, माझ्या हातून अशी चूक परत कधीच नाही होणार. भाऊजी काय बोलतात नेमकं? आता बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का मी? तेच करणार आहे मी. दिव्या, मला काही दिसत नाहीये. तुझ्याकडून लिहूनच घेणार आहे. रेंज प्रॉब्लेम. दिव्या, फोन नीट पकडणं तुझ्यामुळे दिसत नाहीये. दिव्या, ऐकू येते का तुला? दिव्या, अगं मला सध्या ऐकू येत नाहीये. फोन पकडणं नीट. काय करू? दिव्या, ऐकू येते का दिव्या? दिव्या, दिव्या, फोन नीट पकड. मला दिसत नाहीये. काही दिसत नाहीये. काय बाई आहे ही? नीट साधा फोन पकडता येत नाही हिला. एवढा चांगला सीन मिस झाला हिच्यामुळे. काय चाललं असेल तिकडे? सही कर. घाबरलास? घाबरलास का? ए, घाबरू नकोस. मी तुझ्यासारखा थर्ड क्लास माणूस नाहीये. खूप चांगला माणूस आहे. ये 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 ये. काय ना, यात मी काही अटी लिहिलेल्या आहेत. त्या अटी जर तुला मान्य असतील तर याच्यावर तू सही करायची. आणि जर तू सही केली तर आणि तरच मी अनु आणि पिऊला तुझ्यासोबत पाठवेन. बाबा, त्याला कळलं पाहिजे ना या पेपरमध्ये काय लिहिलंय. हा, काय लिहिलंय, अटी काय कळायला पाहिजे ना. हो हो, अरे तुझा हक्कच आहे. या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये काय लिहिलंय हे तुला कळायलाच हवं. हक्क आहे तुझा तो. बाबा, येस, यू आर राईट. सो मिस्टर व्हॉट एव्हर, अविनाश पाटकर. ह्या काही अटी आहेत त्या मी वाचून दाखवतो. अट क्रमांक 1, यापुढे तू माझ्या मुलीचा कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ करणार नाहीस. अट क्रमांक 2, 4 चौघात तू तिचा अपमान करायचा नाहीस. आणि जर तसं केलंस तर ती डायरेक्ट पोलिसात तुझी कंप्लेंट करेल. अट क्रमांक 3, यापुढे माझ्या मुलीला तिचे छंद, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज नसणार आहे. अट क्रमांक 4, तू आणि तुझ्या घरचे सतत तिला कामात गुंतवून ठेवणार नाहीत. तिला तिची स्पेस, तिचा मोकळा वेळ हा मिळायलाच हवा. अट क्रमांक 5,
तिला कधीही माहेरी यायची मुभा असायला हवी. काय झालं शुभदा? आपल्या मुलीला बेसिक गोष्टींसाठी झगडावं लागतंय म्हणून रडू येतंय ना? या अटी मान्य असतील तर सह्या कर. आणि फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सह्या करू नकोस. यातली प्रत्येक गोष्ट पाळली गेली पाहिजे. यातली एक जरी गोष्ट तू पाळली नाहीस ना तर तू आहेस आणि मी आहे. माझं सतत लक्ष असणार आहे तुझ्यावर. तेव्हा सावध राहायचं. सो तुला हे मान्य असेल तर याच्यावर सही कर. नाही तर हा तुझा डिवोर्स पेपर हा परत घेऊन जा. आई, अगं तू फेऱ्या का मारतेस? बरं नाही वाटत आहे ना तुला? हे घे, तू चहा घे, तुला बरं वाटेल. नको, तिकडची बातमी कळल्याशी मला काहीच नको आहे. आई, अगं असं नको ना गं करू. कशाला उगाच टेन्शन घेतेस? बरं तुझं बीपी वाढेल. वाढू दे, वाढलं तर काय व्हायचं ते होऊ दे. माझं मला काही सहन होत नाही. अरे एक तर आम्ही डोक्यात राग घालून गेलाय. तिकडे काय होतंय देवाला माहिती. जर अनुच्या बापाने तिला पाठवली नाही तर लोकांना काय तोंड देऊ मी? नातेवाईकांना काय सांगू मी? आई तू नको लोकांचा एवढा विचार करूस. नको टेन्शन घेऊस. काय टेन्शन घेऊ नको. अरे तुम्ही सगळे जाल कामावर. नातेवाईक मला प्रश्न विचारतील. खरं तर ना हे सगळं यांच्या लग्नापासून सुरू झालंय. ही लग्न करून या घरात आली आणि घराला उत्तर ती कळायला लागलीये. आई, असं का ग बोलते? गप्प बस तू. तेव्हा जर ठामपणे विरोध केला असता ना तर ही वेळ आलीच नसती. आजी, आजोबा, आई, आई दार उघड ना. बाबा, दार उघडा ना कोणीतरी. मान्य आहेत मला तुमच्या सगळ्या अटी. अनुला यानंतर माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. शब्द देतो मी तुम्हाला. करतो मी या कॉन्ट्रॅक्टवर सही.
अनुप्रिया. दिव्या, हा अनु आणि पिऊला घेऊन ये जरा. हो. आई, असं काय बोलताय तुम्ही? नाही, मला सांगा ना, या सगळ्यात त्या बिचाऱ्या अनुची काय चूक आहे? एकतर तिच्या माहेरच्याने तिच्याशी संबंध तोडले होते. नाही, जाऊन जाऊन ती बिचारी कुठे जाणार होती? कुठे काय गेली असती, पण माझ्या डोक्याला कशाला उगीच ताप देऊन गेलीये? आई ताप अनुने नाही अविने केलाय. आणि अनु चुकली नाहीये, अवी चुकलाय. आणि यावेळी तर त्याने अक्षम्य चूक केली आई. आणि आता मला नाही वाटत की अनुचे वडील त्याला माफ करतील. अविनाश, प्रथम कुठे? प्रथम नाही आला. मी आलोय. तुम्हाला घेऊन जायला आलोय मी. प्रथम नाही येऊ शकला कारण आजारी येतो. त्याला खूप त्रास होतोय. मला माफ करा नो. मी खूप चुकीचं वागलोय तुझ्याशी आणि शपथ घेऊन सांगतो परत अशी चूक माझ्या हातून होणार नाही. सगळा राग रुसवा जाऊ दे. घरी आई प्रथम तुझी वाट बघतायत ग. चल आपल्या घरी जाऊया. थांब रे. माझी अजून एक अट आहे. जर तुला माझ्या मुलीला तुझ्या सोबत घेऊन जायचं असेल तर तिच्या पाया पड. बाबा काय बोलताय तुम्ही? एवढं काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे त्यात? बरोबर आहे तुमचं. मी गुन्हेगार आहे आणि मी पाया पडलंच पाहिजे. मी पाया पडणार. चुकलोय मी. काय नाही नाही, काय करताय तुम्ही? अहो नाही नाही, मला 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 माफ करा नु. अनु मला माफ कर. अहो तुम्ही उठा. नाही 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 उठणार आहे मी. अनु माझी लायकीच ही आहे. मी जे काही वागलोय ना ते खूप वाईट आहे. खरं सांगायचं तर तू डिझर्वच करत नाही का मला? अविनाश प्लीज उठा तुम्ही. नाही, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत उठणारच नाहीये मी. मला इतका पश्चाताप आहे ना माझ्या चुकीचा आणि ते सगळं समजून उमजून मगच मी इथे आलोय ग. तू गेलीस अनु आणि घर ओस पडलं ग. घरात कुणाचंच मन लागत नाहीये. प्रथम आजारी आहे. आईची तब्येत खालवली आहे. रेवती दादा माझ्याशी बोलतच नाहीये. इथे मी तुला फेस करू शकत नव्हतो म्हणून मी आलो नव्हतो. मी तुला फोन केला नाही कारण कुठल्या तोंडाने मी फोन करणार आहे तुला. पण मग मी ठरवलं, म्हटलं नाही काही झालं तरी अनु माझी आहे, अनु आपली आहे आणि अनुला परत घेऊन यायचं म्हणून मी आलोय. प्लीज घरी चल. प्लीज घरी चल अनु. प्लीज घरी चल. अविनाश प्लीज उठा. नाही अविनाश उठा तुम्ही.
उठा. पिऊ मी इतका वाईट बाबा आहे का ग? सांग ना आईला. ऐक ना अनु, प्लीज प्लीज चल. चल. पाया पडलो अनु मी तुझ्या. चल ना. मग काय अविनाश, माफी मागितली, पाया पडले म्हणून झालं सगळं? ऐक ना अनु, काय चाललंय? माझं चुकलंय, मला मान्यच आहे. आलो ना ग मी स्वतः तुला न्यायला. सगळं करतोय मी, तू घरी यावीस म्हणून. तुला काय चिडायचंय माझ्यावर चिड, काय रागराग करायचंय सगळं कर, पण आपल्या घरी जाऊन कर ना. आजारी आहे ग आपला प्रथम. आता त्याच्याबद्दल पण काहीच वाटत नाहीये का तुला? वाटतं ना, मला वाटतं ना, खूप वाटतं अवी. असं वाटतं असं जावं आणि त्याच्या उशाशी बसावं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, त्याला असं जवळ घेऊन मिठी मारावी, त्याच्यासाठी चांगलं चुंगलं काहीतरी बनवावं, त्याला खाऊ घालावं. पण तुम्हाला ते तसं झालेलं चालेल का? म्हणजे काय बोलतेस तू? मी त्याला भेटू नये म्हणून त्या दिवशी शाळेतनं घेऊन गेलात ना लवकर त्याला. एका आईला त्याच्या मुलापासून लांब करताना काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? का केलं तुम्ही असं? आणि मला सांगा, असं काय केलं होतं मी? असा कुठला गुन्हा केला होता मी की मला तुम्ही एवढी मोठी शिक्षा दिली, एवढी वाईट शिक्षा दिली?